हेलो फ्रेंड्स, फिर से एक बार मैं संपाल मिश्रा आपका स्वागत करता हूँ और वेलकम टू बैक माय चैनल। और आज का बहुत सुंदर ही दिन है जो 15 अगस्त का दिन है, जो हमारे गांव में ध्वजारोहण का कार्यक्रम है। तो मैं आपको उसका वीडियो बताने वाला हूँ, तो वीडियो में एंड तक ज़रूर बने रहे। और जो लोग हमारे चैनल में नहीं आते हैं वो लोग हमारे चैनल को सब्सक्राइब एंड बेल आइकन के बटन को दबाकर प्रेस करें, ताकि हम अगला जो कोई वीडियो आपके पास में आता है उसका नोटिफिकेशन आपके पास में जल्दी से पहुँचे। तो चलिए वीडियो को लवकर या बेटा। दिनांक 15 ऑगस्ट 2024 आपल्या देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशामध्ये आपण साजरा करीत असतो। तसेच देशातील सर्व सरकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, सामाजिक ठिकाणी अशा सर्व ठिकाणी आपण झेंडावंदन करून आजचा हा दिवस साजरा करीत असतो। तर आज हा 78वा स्वातंत्र्य दिन आपण पंचशील बुद्ध विहार ढोरवाडा इथे साजरा करीत आहोत। आजच्या या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या गावातील प्रथम नागरिक, आपल्या ग्रामपंचायत ढोरवाडा येथील सरपंच सौ सुषमाताई भोयर, तसेच उपसरपंच सौ योगिताताई उदे, तसेच सर्व सदस्य, माजी सदस्य, माजी सरपंच ज्ञानेश्वरजी भोयर, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे नवनियुक्त अध्यक्ष माननीय सुखरामजी निंबाते, तसेच उपाध्यक्ष संतोष भाऊ सपाटे, तसेच नवनियुक्त सर्व सदस्य, त्याचप्रमाणे आपल्या गावातील तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय शालिग्रामजी भोयर, शालिग्रामजी, तसेच पोलीस पाटील दामोदरजी भुजे, तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, तसेच अंगणवाडी, दोन्ही अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत येथील सर्व कर्मचारी, त्याचप्रमाणे आपल्या ढोरवाडा येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक, त्याचप्रमाणे शाळेचे विद्यार्थी, आपणा सर्वांचा या बौद्ध विहारामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। सुस्वागत, सुस्वागत, सुस्वागत। तर आजच्या या 78व्या स्वातंत्र्य दिनाचे जे ध्वजारोहण आहे, हा ध्वजारोहणाचा मान आमचे माजी सरपंच सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोयर यांना सर्व ग्रामवासियांच्या वतीने आपण हा मान देत आहोत। तर भाऊंना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहक म्हणून ते स्थान ग्रहण करतील। या 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश इंग्रजांच्या गुलामीमधून स्वतंत्र झाला। हे जे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले, हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही। याकरिता कित्येक समाज सुधारकांना आपले स्वतःचे आयुष्य पणाला लावावे लागले। तसेच तंटामुक्ती अध्यक्ष यांना सुद्धा मी विनंती करतो की ते समोर येतील। त्याचप्रमाणे पोलीस पाटील दामोदरजी भुजे यांना सुद्धा मी विनंती करतो की ते सुद्धा समोर येतील। म्हणजे स्वतंत्र होत असताना कितीतरी लोकांना आपले प्राण गमवावे लागले, आपल्या कुटुंबापासून त्यांना दूर राहावं लागलं। आणि हे जे मिळालेले स्वातंत्र्य आहे हे अबाधित राहावं, टिकून राहावं म्हणून आजचा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत असतो। हा दिवस फक्त झेंडावंदन करणे, प्रभात फेरी काढणे आणि घोषणा देणे एवढ्या पुरतं मर्यादित
म्हणून नाही, तर ज्या लोकांनी या देशाकरिता सर्वस्व अर्पण केलं त्यांची आठवण आपल्याला राहावी आणि त्यांनी जो त्याग केलेला आहे तो त्याग आपण लक्षात ठेवून या देशाचं संरक्षण करावं म्हणून आपण आजचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असतो. तर सर्वप्रथम प्रतिमेच्या स्वरूपात विराजमान असलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी, राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला असे तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण एक साथ तिरंगी झंडे को सलामी देंगे. सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा 78वा दिन शाळेमध्ये साजरा करीत आहोत. आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त या शाळेच्या पटांगणात उपस्थित असलेले आपल्या भोरवळा ग्रामपंचायतचे सरपंच, आपल्या गावातील प्रथम नागरिक सौ सुषमाताई ज्ञानेश्वरजी भोयर, त्याचप्रमाणे उपसरपंच सौ योगिताताई बुधे, तसेच ग्रामपंचायत अर्पण आणि प्रतिमेचं पूजन सुरू झालेलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रतीक म्हणून आपण यांच्या प्रतिमेचं पूजन करीत आहोत. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे जवान शहीद झालेले आहेत ते अमर राहतील आणि त्यांची आठवण. सर्वांनी उभे राहा. विद्यार्थी तुमचे पाय दुखले असतील परंतु आजच्या दिवशी तुम्ही थोडं सहन करा, ठीक आहे. तुमचे पाय दुखले मग एवढे जे म्हातारे लोक आहेत त्यांचे पाय नसतील दुखले का? आहे की नाही? आमच्यापेक्षा तुम्ही जवळ आहात. चला सरांमध्ये आपल्या शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत, या शाळेचे माजी विद्यार्थी ज्यांचं या शाळेच्या पटांगणात आगमन झालेलं आहे, तुमच्या सर्वांचं मी शाळेच्या वतीने स्वागत करतो. आणि यामध्ये काही आपले कबड्डी प्लेयर आहेत
यांनी यावर्षी आपल्याला जिल्हा स्तरावर पहिला क्रमांक आपल्या शाळेचा पटकावला होता. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, महात्मा गांधी की. शहीद जवान अमर रहे शहीद जवान. एक साथ विश्व या